अश्वगुरू संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यानिमित्त नाशिकमधून एक पोलीस दलाचं पथक या ठिकाणी संपूर्ण मार्गक्रमण करत त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर असा संपूर्ण 45 दिवसांचा प्रवास करत या ठिकाणी सतत पालखीची सुरक्षा करत आहेत। आपण या ठिकाणी पोलीस जे बांधव आहेत या ठिकाणी जे सुरक्षा देत आहेत आपण त्यांची चर्चा। दादा काय सांगाल, कशा पद्धतीने तुमचं मार्गक्रमण सुरू आहे? नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर स्वामी यांच्या आदेशान्वये आमचे नाशिक ग्रामीण दलातील एक चारसगार्द विश्वगुरू संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पायी सोहळा दिंडीमध्ये चाललेला आहे। तर आम्ही त्या रथासोबत आमचे नाशिक ग्रामीणकडील 5 कर्मचारी सतत त्यांच्याबरोबर पायी रथाचं संरक्षण करतो। विश्वस्त त्र्यंबकेश्वरचे विश्वस्त यांनी अर्ज दिल्यानंतर आम्हाला बंदोबस्तासाठी नेमलेला आहे। साधारणतः कशा प्रकारचे तुमचं मार्गक्रमण असतं, कशा प्रकारे वाटचाल करत असतात तुम्ही? रोज सकाळी 7:30 वाजता पालखी निघते आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पालखी मुक्कामाच्याच याच्यावर जाते। आज डोंगरगण घाटातून पालखी जात आहेत। इथं म्हणजे पूर्ण प्रवास तुम्ही पायी करता का? पूर्ण आमचे सर्व पोलीस बांधव फक्त गाडीमध्ये एक जण असतो आणि बाकीचे 4 कर्मचारी पायी चालतात। काही या ठिकाणी समस्या वाटल्या आहेत का वारकऱ्यांना किंवा रथा संदर्भात? नाही, 2 दिवस झाले ऊन आहे। इतर दिवस पाऊस होता तरी ही वारकरी पूर्ण पावसात पायी चालत होते। वारीची ड्युटी चांगली आहे का तुम्ही जी रेग्युलर करता ती? नाही, ही पण ड्युटी चांगली, वारीची पण चांगली। पण नेमकं पहिले प्राधान्य कोणत्या ड्युटीला द्याल तुम्ही? नाही, पहिलं प्राधान्य तेच राहील, कारण की 9 वर्षातून 1 वर्ष तिकडे ड्युटी करायची आणि 45 दिवस इकडे ड्युटी करायची आहे। त्याच्यामुळे पहिलं प्राधान्य तिकडं। पण वारीला येऊन कसं वाटतं, आनंद मिळतो? वारीला येऊन सर्वात आनंद वाटला। मी भरपूर वाऱ्या केलेल्या आहेत, देशमान्य ते पंढरपूर। आता इथून 4थी वारी आहे आमची सर्वांची।